लाडक्या बहिणीच्या खात्यावरील पैसे उडवले कोलाम, भगिनीचा टाहो। राज्य शासनाच्या लाडक्या बहिणीची भेट बनवून रक्षाबंधनाच्या पूर्वी दिनांक 7 ऑगस्ट बहिणींच्या खात्यावर 1500 रुपये रक्षाबंधनाची भेट म्हणून जमा झाले होते। मात्र या जमा होणाऱ्या रकमेवर एका फसवणूक करणाऱ्या तरुण युवक, मी धानोली या गावचा आहे, मला शासनाने तुमचे आधार कार्ड करण्याचे काम मला दिले म्हणून त्या भागातील टांगारा, खडकी, चनई, खैरगाव या गावात थम्स मशीन व लॅपटॉप घेऊन घरोघरी लाडक्या बहिणीच्या दिनांक 8 ला गावी पोहोचला व टांगारा येथील साध्या भोळ्या आदिवासी कोलाम समाजाच्या भगिनींना एकत्र करून तुमचे आधार कार्ड आणा, बँकेचे पासबुक किंवा पोस्टाचे पासबुक घेऊन या, मी तुमचे रक्कम जमा झाले आहे, इथेच तुम्हाला विचार करून देतो, मात्र तुमचा आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे तुम्हाला पैसे काढण्याची अडचण आहे असे सांगून सर्व साध्या आदिवासी महिलांचे थंब घेतले व त्यानंतर तुमचे थंब यावर येत नसल्याने डबल तुम्हाला मी येऊन तुमचा आधार कार्ड अपडेट करून देतो असे म्हटले। या गावातील रंजनाबाई यात्राम, आयु भीमाबाई सिडाम, फुलाबाई कोडापे, गिरजा सिडाम, जंगूबाई कोडापे, सोनाबाई कोडापे, शांताबाई सिडाम यांच्या पोस्ट खात्यावरील सर्व 1500 रुपये प्रत्येकी याप्रमाणे यांच्या खात्यावरील रक्कम त्यांनी आपल्या खात्यावर वर्ग केले व काही वेळानंतर यांना सायंकाळी मोबाईलवर मेसेज आल्याने आपली फसवणूक झाली आहे। तेव्हा गावातील सर्व महिला खात्यावरचे पैसे गायब झाले म्हणून आरडाओरड करू लागल्या। तो गावात येऊन, मी आश्रमशाळेचा जवळ राहतो, माझ्याकडे लाडक्या बहिणीचे खाते खोलणे, आधार कार्ड अपडेट करणे हे काम करतो आहोत, आपण सर्वांनी अंगठे दिले आहे, हे पैसे तुम्हाला लवकरच खात्यावर मिळेल असे सांगून आमची फसवणूक केली। त्यांनी गावात थंब मशीन व लॅपटॉप घेऊन सायंकाळी 6च्या दरम्यान गावात येऊन लोकांची फसवणूक केली। घाईघाईने सर्वांचे थंब घेऊन तो गावातून पसार झाला। मात्र काही वेळेतच सर्वांना रक्कम उचल झाल्याचा मेसेज आल्याने फसवणूक झाल्याबद्दल त्यांनी शोधाशोध सुरू केला। तो एका आश्रमशाळेच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे व त्याचे नाव अक्षय राठोड असल्याचे महिलांकडून लक्षात आले। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सहसचिव आबिद अली यांची भेट घेऊन हकीकत सांगितली। यावरून उपरोक्त फसवणुकीबद्दल पोलिसात तक्रार करण्यात आली असून यापुढे आपले कोणतेही दस्तऐवज, आधार कार्ड किंवा बँकेचे पासबुक कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये। आपल्याला अडचणी आल्यास थेट पोस्ट खात्यात किंवा तहसील कार्यालयात भेट घेऊन चौकशी करावी। मात्र अशा भामटेगिरी करणाऱ्या व सामान्य लोकांना फसवणाऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपली कागदपत्र देऊ नये असे आबिद अली यांनी आवाहन केले आहे। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संतोष मडावी, कोरपणा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.